नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण डेली क्विजचं 13वं सेशन बघतोय. या आधीच्या सेशनमध्ये 12व्या सेशनमध्ये आपण महत्त्वाचे करंट अफेअरचे क्विज बघितले होते. आज आपण जे याच्या आधीचं डेली क्विज जे बुद्धिमत्ता मापनचं होतं ते 11वं डेली क्विज होतं. त्याच्यामध्ये तुम्हाला होमवर्कसाठी एक 7 प्रश्न दिले होते, आपण ते सॉल्व्ह करणार आहे. ओके, याच्यामध्ये जे आपले प्रश्न असतील हे कोड्यांच्या स्वरूपामध्ये किंवा पझल्सच्या फॉर्ममध्ये आहेत आणि याच्यामध्ये डायरेक्शन्सची बेस्ड म्हणजे दिशाशी संबंधित असे पझल्स असतील. ओके, तर आपण सॉल्व्ह करूया सगळ्याच्या सगळे. पहिला प्रश्न बघू. तर पहिल्यामध्ये एक तुम्हाला पझल दिली आणि त्याच्यावरती बेस असे 3 प्रश्न दिलेले आहेत वेगवेगळे. तर पझल अशी आहे, एका वर्तुळाकार टेबलाभोवती PQRSTUVW अशा 8 व्यक्ती बसल्यात. R व V, त्यानंतर P व T, Q व U, W व S समोरासमोर बसलेत. Qच्या शेजारी S नाही तर Pच्या शेजारी V नाही. W व T मध्ये U व V आहेत. Tच्या उजव्या बाजूला S बसला आहे तर जर V बसलेली दिशा पूर्व असेल तर, आता 3 त्याच्यावरती बेस्ट खाली क्वेश्चन्स आहेत. उत्तरेला कोण बसलं असेल, ईशान्येला कोण आहे, Wच्या डाव्या बाजूला कोण बसलं असेल, तर असे सगळे प्रश्न आहेत, आपल्याला हे सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, आता पझल आपण फॉर्म करायसाठी याच्या आधी सुद्धा आपण काही पझल सॉल्व्ह केल्यात. त्याच्यामध्ये बघितलं होतं, जर एका सर्क्युलर टेबलच्या भोवताली बसले असतील 8 जण तर त्यांना आपण व्यवस्थित अरेंज करतो समोरासमोर. आणि जर सांगितलेलं नाहीये पझलमध्ये की त्यांचं फेसची डायरेक्शन कुठे आहे, म्हणजे ते सेंटरकडे बघतायत की आउटसाइड दी सेंटर बघतायत, तर नेहमी तुम्ही सेंटरकडेच बघतायत असं कन्सिडर करायचं. ओके, म्हणजे कधी कधी देतात सेंटरकडे 4 जण सेंटरकडे बघतायत, 4 जण आउटसाइड सेंटर बघतायत, तर त्यावेळेस ठीक आहे. पण ज्यावेळेस दिलेलं नसतं, फक्त असं सांगतील की टेबला भोवती बसलेत, तर असंच कन्सिडर करायचं की त्यांचं जे फेस आहे हे सेंटरकडे आहे. ओके, आता जर तुम्ही पहिल्यापासून आपण जशी पझल वाचली त्यानुसार जर सॉल्व्ह कराल तर आपल्याला थोडंसं डिफिकल्ट होईल सॉल्व्ह करायला. जी लास्टची कंडिशन दिली आहे, व्ही वाली जी कंडिशन आहे, व्ही पर्सनसाठीची, ती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. व्ही बद्दल असं सांगितलंय, जर व्ही बसलेली दिशा पूर्व असेल, ओके, म्हणजे व्हीची जी पोझिशन आहे, जे बसलेलं ठिकाण आहे ती पूर्व दिशा आहे. व्हीचा फेस पूर्वेकडे असा अर्थ नाहीये त्याचा. ओके, त्याच्यामुळं आपण पहिल्यांदा नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट या डायरेक्शनमध्ये पहिल्यांदा आपण ईस्टमध्ये म्हणजेच आपल्या सर्कलच्या एकदम राईट हँड साईडला व्ही बसूयात. ओके, तर आपण तिथं व्हीची पोझिशन दिली. आता त्यानंतर आता आपल्याला थोडंफार सोपं होऊ शकतं. ओके, कारण पुढची एक कंडिशन अशी आहे की टी व व्ही यांच्यामध्ये यू व व्ही आहेत, म्हणजे यू आणि व्ही हे नेबर्सच असणार आहेत. व्ही नंतर यू येणारच आहे, त्यानंतर डब्ल्यू आणि टीच्या या पोझिशन डिसाईड होतील. तर ठीक आहे, मग व्हीच्या एका साईडला आपण यूची पोझिशन देऊन ठेवू, म्हणजे व्ही आणि यू हे नेबर बनतील, शेजारी शेजारी आहेत. आणि डब्ल्यू आणि टी साठी आता पोझिशन येणार आहे जी यूच्या आणि व्हीच्या साईडला येतील. ओके, म्हणजे एकतर यूच्या बाजूला टी किंवा डब्ल्यू असेल, सेम व्हीच्या साईडला डब्ल्यू किंवा टी असेल. ओके, मात्र असं पण सांगितलंय पुढं की टीच्या उजव्या बाजूला एस बसला आहे, म्हणजे जी टीची उजवी बाजू असणार आहे ही आपल्याला एमटी पाहिजे, कारण आपल्याला तिथं एस बसवायचं आहे. जर समजा मी टीची पोझिशन ही व्हीच्या लेफ्ट हँड साईडला दिली तर टीच्या उजव्या बाजूला आपल्याला व्ही बसेल. ओके, मात्र आपल्याला कंडिशननुसार टीच्या उजव्या बाजूला एस पाहिजे, त्याच्यामुळं टीची जी पोझिशन येणार आहे हे यूच्या शेजारी येणार आहे. ओके, म्हणजे असा सिक्वेन्स फॉर्म होईल की व्ही नंतर उजव्या साईडला यू, त्याच्या उजव्या साईडला टी, आणि डब्ल्यूची पोझिशन जी असणार आहे ही व्ही पासून डाव्या हाताला असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला आता इथं 4 मेंबर्स आपण फॉर्म केलेले आहेत, व्यवस्थित ते बसलेले आहेत. आता आपण समोरासमोरचे डायरेक्शन पण आरामात देऊ शकतो, जसं की व्हीच्या समोर आपल्याला आर बसवायचं हे पण माहिती आहे. त्याच्यानंतर पी आणि टी हे समोरासमोर बसले असतील, त्यानंतर यू आणि क्यू हे समोरासमोर बसले असतील, आणि डब्ल्यू आणि एस हे समोरासमोर बसलेत. ओके, त्यानुसार व्यवस्थित डायग्राम सुद्धा फॉर्म होऊन जाईल. आणि बाकीच्या ज्या 2 कंडिशन आहेत, क्यूच्या शेजारी एस नाहीये तर हे पण इथं फॉलो होतंय. क्यूचा जो शेजारी इथं एस नाही, आर आणि पी आहे, आणि पीच्या शेजारी व्ही नकोय आपल्याला, तर ठीक आहे, पीच्या शेजारी डब्ल्यू आणि क्यू आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने व्यवस्थित पझल सॉल्व्ह होईल. 1-2 कंडिशन एकदा फॉर्म केल्या आणि आपण त्या कंडिशन्सला व्हायोलेट न करता जर डायग्राम फॉर्म केली तर लगेचच पझल बनती. ओके, आता त्याच्यावरती जे क्वेश्चन्स होते ते बघू. पहिला प्रश्न असा होता, उत्तरेला कोण बसले आहे, तर डायग्राममध्ये बघून सांगू शकता तुम्ही. नॉर्थ साईडला कोण आहे किंवा नॉर्थला कोण बसलंय, तर टी बसलाय. ईशान्येला कोण बसले आहे,
ईशान्य म्हणजे नॉर्थ आणि ईस्टच्या जी मधली डायरेक्शन आहे, नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. तर ईशान्येला कोण बसला आहे असं विचारलंय, तर ईशान्येला यू बसलाय. ओके. आणि डब्ल्यूच्या डाव्या बाजूला कोण बसले आहे, तर डब्ल्यूच्या डाव्या बाजूला, ओके, डब्ल्यूच्या उजव्या बाजूला व्ही आहे आणि डब्ल्यूच्या डाव्या बाजूला पी बसलाय. ठीक आहे. तर अशा पद्धतीने इथं तुम्हाला या पझलवरती 3 प्रश्न होते, आपण सॉल्व्ह केलेत. आता आपला प्रश्न चौथा बघूयात. बाकीचे सगळे प्रश्न हे सिंगर एक एकच प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये. ओके. मात्र पझल आपल्याला इथं पण सॉल्व्ह करायचंच आहेत. पुढचा प्रश्न असा आहे, रेश्मा ए पासून बी कडे तर तनुजा बी पासून ए या ठिकाणाकडे जाण्यास निघाल्या. मी तुम्हाला सांगितलं होतं की हा प्रश्न थोडा इंटरेस्टिंग आहे. ओके. याच्यासाठी आपल्याला डायग्राम कशी फॉर्म करता येईल त्यानुसार मस्त सॉल्व्ह होऊन जाईल क्वेश्चन. ओके. रेश्मा 20 किलोमीटर अंतर पूर्ण केल्यावर वाटेत पूल तुटल्याने ती उजवीकडे वळून 12 किलोमीटर गेली व पुढे तिने डावीकडे वळून 35 किलोमीटर अंतर पूर्ण केले व पुन्हा डावीकडे वळून मूळ रस्त्याला येऊन मिळाली. तेव्हा तनुजाने 60 किलोमीटर अंतर पूर्ण केले होते. जर ए व बी हे अंतर 80 किलोमीटर असेल तर तनुजा व रेश्मा एकमेकांपासून किती अंतरावरती असतील. तर ह्याच्यासाठी ठीक आहे, आपण ए आणि बी अशा 2 पोझिशन देऊया. यांच्यामधले एक रोड आहे, तो 80 किलोमीटरचा दोघांमध्ये डिस्टन्स आहे. मग आता आपली जी रेश्मा आहे ही ए पासून निघाली बी कडे जायला. ठीक आहे. मग पहिल्यांदा ती एक 20 किलोमीटर चालत गेली किंवा 20 किलोमीटर गेली. त्याच्यानंतर तिने एक राईट वळला किंवा उजवीकडे ती वळाली आहे. उजवीकडे म्हणजे खालच्या डायरेक्शनला होणार आहे, कारण ए पासून ती बी कडे निघाली. ओके. जर डावीकडे बनला असेल तर ती वरच्या साईडला चालत गेली असते, मात्र उजवीकडे. ठीक आहे. 12 किलोमीटर ती खाली चालत आली. त्यानंतर परत ती डावीकडे वळाली आणि 35 किलोमीटर तिने अंतर पूर्ण केले. ओके. मग आता ज्यावेळेस ती खालच्या डायरेक्शनला वळाली त्यावेळेस तिचं फेस जे आहे हे साऊथकडे असणार आहे, म्हणजे खाली असणार आहे. डावा आणि उजवं हे आपल्या विरोधातवाला असणार आहे. म्हणजे ही जर डाव्या साईडला गेली असेल, ओके, तर मग ते आपल्या उजव्या साईडला त्याची डायरेक्शन दाखवू शकतो आपण. ओके. तर टोटल 35 किलोमीटर्स तिने डिस्टन्स ट्रॅव्हल केले ते. त्यानंतर पुन्हा ती डावीकडे वळून मूळ रस्त्याला जाऊन मिळाली. म्हणजे मूळ रस्त्याला मिळायसाठी तिला परत 12 किलोमीटर वरती चालत जायला लागलं. ठीक आहे. तर आता ती आली मेन रोडवरती. तोपर्यंत काय झालं होतं, तर तोपर्यंत तनुजा बी ठिकाणापासून 60 किलोमीटर सरळ चालत आली होती. ठीक आहे. मग ही पोझिशन झाली तनुजासाठी. आता आपल्याला विचारले तनुजा आणि रेश्मा याच्यामधलं डिस्टन्स काय असेल, तर जर सरळ तुम्ही जर डायग्राम व्यवस्थित फॉर्म केली असेल तर याच्यावरून तुम्हाला नक्की लक्षात येईल की दोघांमधलं डिस्टन्स आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो. तर बी पोझिशनपासून 60 किलोमीटर हे जे डिस्टन्स आहे हे एकूण डिस्टन्समधून जर तुम्ही वजा केलं, म्हणजे एकूण जे आपलं डिस्टन्स आहे हे 80 किलोमीटर एवढं डिस्टन्स आहे. जर तुम्ही बघाल रेश्मा किती डिस्टन्स ट्रॅव्हल करत आली तर त्याच्यातून आपण मायनस करू ते. ठीक आहे. तर रेश्मा पहिल्यांदा 20 किलोमीटर चालली, त्यानंतर 35 किलोमीटर चालली, म्हणजे एकूण रेश्माने 55 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलेलं आहे. आता फक्त ती 25 किलोमीटर दूर होती. ओके. म्हणजे बी स्पॉटला पोहोचण्यापर्यंत. ठीक आहे. आणि इकडं जर बघाल तर हे एक जे आत्ता सध्या तनुजाची पोझिशन आहे ती ओरिजिनल डिस्टन्स ए पासून फक्त 20 किलोमीटर अंतरावरती आहे. ओके. म्हणजे 20 किलोमीटर जर ती अंतर पूर्ण करू शकली तर ती टोटल 80 किलोमीटर चालेल. मग सरळ 80 वजा 25 अधिक 20 जर तुम्ही केलं तर ते आपला आन्सर डायरेक्टली भेटून जाईल. किंवा जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम जरी बनवले असेल तरी डायरेक्टली डायग्राममधून सुद्धा तुम्हाला तुमचा आन्सर दिसेल. ठीक आहे. तर हे जे आन्सर असणार आहे हे रेश्मा आणि तनुजा हे एकमेकांपासून 35 किलोमीटर अंतरावरती आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5 बघू आपण आता. एक मुलगी वडिलांना शोधत 90 मीटर पूर्वेला जाऊन उजवीकडे वळाली व पुढे 20 मीटर चालली. पुन्हा उजवीकडे वळून 30 मीटर अंतरावर मामाच्या घरी गेली. नंतर ती 100 मीटर उत्तरेकडे चालून वडिलांना भेटली. तर मूळ स्थानापासून वडील किती अंतरावर होते. हा एक भारी प्रश्न आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला एक हायपोथेसिसचा थेरम जो आहे हा तुम्हाला माहिती पाहिजे. तर नेमका काय आहे तर याचा यूज कसा करायचा आपण बघूयात. पहिल्यांदा एक डायग्राम फॉर्म करू. सगळ्यात पहिल्यांदा एक मुलगी ती ज्या वडिलांना शोधत 90 मीटर पूर्वेकडे चालत गेली. तर स्टार्टिंग पॉईंटला आपण एस नाव देऊ. तिथून ती पुढे चालत गेली 90 किलोमीटर किंवा 90 मीटर. ठीक आहे. पूर्वेकडे चालतीये ती. त्यानंतर उजवीकडे वळाली आणि 20 मीटर चालत गेली. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा उजवीकडे वळून ती 30 मीटर अंतरावरती मामाच्या घरी पोहोचली. त्यानंतर 100 मीटर ती उत्तरेकडे चालत गेली. म्हणजे मामाच्या घरापासून जर उत्तर बघाल तर जी वरची डायरेक्शन असणार आहे ती उत्तर असणार आहे. तिथून ती 100 मीटर गेलेली आहे चालत. आता त्या पोझिशनला ज्यावेळेस ती 100 मीटर चालत गेली त्यावेळेस तिला तिचे वडील सापडले. ठीक आहे. मग वडील ज्या पोझिशनवरती सापडले त्या पोझिशन ते स्टार्टिंग पॉईंटचं पोझिशन हे डिस्टन्स काय आहे हे विचारले आपल्याला. ठीक आहे.
आता हे तर डिस्टन्स सरळ नाही आहे, म्हणजे थोडासा क्रॉस आहे. आपल्याला मग कॅल्क्युलेट करताना मे बी तुम्ही जर अंदाजे कॅल्क्युलेट केलं तर 100% चुकणारच आहे. त्याच्यामुळं याच्यामध्ये थोडंसं ॲप्लिकेशन करावं लागणार आहे, ते म्हणजे आपला पायथागोरस थेरमचं. ठीक आहे, कसा तर जर तुम्ही व्यवस्थित डायग्राम जर बनवले असेल तर तुम्हाला दिसून येईल की हा एक राईट अँगल ट्रँगल आहे. ओके, आणि राईट अँगल ट्रँगलमध्ये हायपोटेनियसची जी लेंथ असते म्हणजे कर्णची जी लेंथ असते, कर्णचा जर तुम्ही वर्ग केला बरोबर दोन्ही साईडच्या वर्गांची बेरीज, हा एक फॉर्म्युला आहे, आपल्याला लहानपणी सुद्धा झालेला आहे तो, म्हणजे हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू एक साईडचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या साईडचा स्क्वेअर. ठीक आहे, मग आता या ज्या दोन साईड आहेत ह्या आपण कशा फाइंड करू शकतो, तर पहिल्या स्टार्टिंग पॉईंटपासून जी हिरवी लाईन तुम्हाला दिसते 90 मीटरवाली, त्याच्यातून तुम्ही जर 30 मायनस केलं ओके, तर आपल्याला जे फर्स्ट साईड आहे ट्रँगलची ते आपल्याला 60 भेटू शकते. कळालं. त्यानंतर मामाच्या घरापासूनची जी येलो लाईन आहे त्याच्यावरती 100 मीटरची ती टोटल लाईन आहे, त्याच्यातून जर 20 मीटर आपण मायनस केलं तर आपल्याला सेकंड साईड सुद्धा भेटणार आहे ट्रँगलची. ओके, म्हणजे 80 मीटर ही सेकंड साईड असणार आहे. त्याच्यानंतर मग आपला पायथागोरसचा थेरम आपण इथे अप्लाय करू. हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू अगेन म्हणजे डी स्क्वेअर आपण त्याला कन्सिडर करू. डी इज द डिस्टन्स, डिस्टन्सचा स्क्वेअर म्हणजे हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू 60 प्लस 60 स्क्वेअर प्लस 80 स्क्वेअर. ठीक आहे, दॅट इज 3600 अधिक 6400 बरोबर 10,000 भेटलेलं आहे. मात्र हे जे आहे हे स्क्वेअर आहे एका साईडचा, पण आपल्याला फक्त साईडची लेंथ विचारली आहे, म्हणजेच आपल्याला डिस्टन्स फक्त काढायचं आहे. तर डिस्टन्स म्हणजे 10,000चा वर्गमूळ आपल्याला काढायला लागणार आहे, तर ते असणार 100. ठीक आहे, तर स्टार्टिंग पॉईंट ते एंड पॉईंट हे जे डिस्टन्स आहे हे 100 मीटर असणार आहे. त्याच्यामुळे आपला आन्सर राहील पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, तुम्हाला कळाला असाल हा क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6 आता सॉल्व्ह करू. क्वेश्चन नंबर 6 मध्ये अरुण हा उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेला आणि डावीकडे वळून तो 2 किलोमीटर चालला. पुन्हा डावीकडे वळून तो 3 किलोमीटर चालला. यानंतर उजवीकडे वळून तो परत 3 किलोमीटर चालला. तर अरुण हा निघालेल्या जागेच्या कोणत्या दिशेस व किती अंतरावर असेल. तर कोणत्या दिशेस आणि किती अंतरावरती हे दोन्ही प्रश्न आपल्याला असेच एक्झाममध्ये विचारतात. तर हा सॉल्व्ह करताना डायरेक्टली डायग्राम आपण स्टार्ट करू. एखाद्या कुठल्या तरी स्टार्टिंग पॉईंटपासून एक रँडमली स्टार्टिंग पॉईंट घ्यायचा आणि तिथून सुरुवात करायची. मग स्टार्टिंग पॉईंटपासून ठीक आहे, तो उत्तरेकडे चालत गेलाय, 3 किलोमीटर चालला. त्याच्यानंतर एक लेफ्ट घेतला त्यांनी आणि डावीकडे वळून 2 किलोमीटर चालला. ठीक आहे, मग 3 आणि 2 त्यानंतर परत पुन्हा डावीकडे वळून मग परत एकदा डावीकडे वळाला आणि 3 किलोमीटर चालला. त्यानंतर उजवीकडे वळून परत तो 3 किलोमीटर चालला. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जे स्टार्टिंग पॉईंट आहे आणि जिथं तो थांबलाय सध्या ते जर बघाल तर एका लाईनमध्ये येते. स्टार्टिंग पॉईंटच्या हा वेस्ट डायरेक्शनकडे. ठीक आहे, स्टार्टिंग पॉईंटपासून वेस्ट डायरेक्शनकडे आणि जे टोटल डिस्टन्स ते दोघांमधलं आहे स्टार्टिंग आणि एंड पॉईंटमधलं हे 5 किलोमीटर आहे. ठीक आहे, मग आपल्याला असा एकच पर्याय आहे ज्याच्यामध्ये 5 किलोमीटर आहे, मग दिशा पण त्याची पश्चिमच आहे. दॅट इज करेक्ट आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करू आता. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय सांगितलंय, रसिका 20 मीटर उत्तरेला चालत गेली. पुढे उजवीकडे वळून 30 मीटर चालली. नंतर उजवीकडे वळाली व 35 मीटर चालत गेली. पुन्हा ती डावीकडे वळून 15 मीटर चालली. जर ती पुढे डावीकडे वळून 15 मीटर चालली असेल तर मूळ स्थानापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल. ठीक आहे, तर याच्यामध्ये पण सेम टाईपचा कन्सेप्ट आपल्याला यूज करायचा. एक स्टार्टिंग पॉईंट रँडमली घेऊ, तिथून ती परत उत्तरेकडे 20 मीटर चालत गेली आहे. त्यानंतर एक राईट टर्न घेतला तिने, उजवीकडे वळून 30 मीटर चालली. त्याच्यानंतर पुन्हा ती उजवीकडे वळून 35 मीटर चालली. उजवीकडे म्हणजे खालच्या डायरेक्शनला ती परत 35 मीटर चाललेली आहे. ठीक आहे, आणि मग त्यानंतर परत तिने एक डावा टर्न घेतला, डावीकडे वळून 15 मीटर चालली. पुन्हा एकदा अजून एक डावा टर्न घेतला, परत 15 मीटर वरती चालत गेली. ठीक आहे, मग अशा एंड पॉईंटला ती पोहोचलेली. आता मग स्टार्टिंग पॉईंट ते एंड पॉईंट हे डिस्टन्स आपण पहिला कॅल्क्युलेट करू. हे डिस्टन्स तुम्हाला दिसत असेल डायग्राममध्ये, तर 30 प्लस 15 म्हणजे एकूण 45 मीटरचं हे डिस्टन्स आहे. तर हा पण एकच ऑप्शनमध्ये आहे, दॅट इज पर्याय क्रमांक 4 मध्ये एकच असा पर्याय आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण इथं 7च्या 7 प्रश्न जे तुम्हाला होमवर्कसाठी होते डेली क्विज 11 मध्ये ते सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. मागच्या या डेली क्विज सेशनमधला जे तुमच्यासाठी एक 10 प्रश्न आहेत ते अल्फाबेट सिरीजवरती बेस्ट आहेत, अक्षरमाला संबंधित आहेत. हे तुम्हाला तुमच्या सर्व प्रकारच्या एक्झाममध्ये येतात. जसं की आता येणाऱ्या आपल्या कंबाईन लेवलची एक्झाम आहे त्याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न येतीलच. त्याचबरोबर टॅक्स असिस्टंटची एक्झाम आहे, अजून बऱ्याचशा एक्झाम आहेत त्याच्यामध्ये हे प्रश्न बनतात.
ओके, तर याला व्यवस्थित सॉल्व्ह करा. तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत असतील प्रश्न. हे 10च्या 10 प्रश्न अगदी सोपे प्रश्न आहेत. तुम्हाला सुद्धा लगेचच सॉल्व्ह होऊन जातील. आणि आपण मग हे जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर डेली क्विज 15 मध्ये सॉल्व्ह करणार आहे. ओके, तर हे क्वेश्चन व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. एका लाईनमध्ये याला सॉल्व्ह करा आणि त्यानंतर नंबर्स देऊन 1 ते 10 नंबर देऊन त्याच्या पुढे त्याचे आन्सर ABCD काय असतील ते व्यवस्थित एक कमेंट फॉर्ममध्ये मेन्शन करा. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.